नाना, महाराष्ट्रातील 2 टप्पे बाकी आहेत. आपण मोदींकडे जर पाहिलं तर 2014 मध्ये पवारांचं बोट धरून राजकारणात आलो म्हणणारे मोदी, त्यानंतर पवारांवर टीका करणारे मोदी आणि आज थेट पवारांना सोबत येण्याची ऑफर देणारे मोदी. कसं पाहता या सगळ्याकडे? तुम्ही मागच्या 2019 मधलं त्यांचं तुम्ही दौरे पाहिले तर त्यांचे 14 दौरे होते महाराष्ट्रात. आता 29 आहे. किती घाबरले महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजाला गुजरातचे नेते कसे घाबरलेत हे आपण पाहतोय. त्याच्यामुळे महाराष्ट्राने मी सुरुवातीपासून सांगत होतो तुमच्या माहितीसाठी की महाराष्ट्रातूनच देशाचं परिवर्तन सुरू होईल आणि म्हणून 29 दौरे ते करतात आहेत तरी त्याला रिस्पॉन्स नाही. लोक त्यांच्या सभेमध्ये पैसे देऊन आणावं लागतात. हे अनेक तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. व्हिडिओ व्हायरल झालेत त्याचे. तर ही परिस्थिती आज आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना सत्तेतून जाण्याची भीती झाल्यामुळे या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहेत. त्यांच्यावर टीका करायची आणि त्यांनाच पुन्हा अजून ऑफर द्यायचं ही जी. नाना, मी एक थेट प्रश्न विचारतो तुम्हाला की 2 टप्पे शिल्लक आहेत. पंतप्रधान मोदी TV9च्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवतात. आता थेट शरद पवार यांना ते खुली ऑफर देतात. तुम्ही महाविकास आघाडीमधील एक घटक पक्ष, महत्त्वाचे नेते आहात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मोदींसोबत जाणार नाहीत असा तुम्हाला विश्वास आहे का? बिलकुल आहे. जे काही मॅन्डेट आज महाराष्ट्रातला आहे तो महाविकास आघाडी म्हणून आहे आणि सेक्युलर मताचा मोठा पद्धतीचा सपोर्ट या दोघांच्याही आमच्या सहयोगांना आहे आणि हे त्यांना पण मान्य आहे. त्याच्यामुळे परवाच जळगावमध्ये म्हणतो धुळ्यामध्ये मी आणि उद्धव ठाकरे साहेब सोबत होतो. त्या दिवशीच त्यांनी जाहीरपणे सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही सभेत असतानाच की नाना तुमचाच पक्ष मोठा या देशामध्ये, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपल्याला या अंमलबजावणी करावं लागतील. हे परवाच त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं. तर जाण्याचं कुठलं कारण नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत राहू महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातूनही आम्ही देशामध्ये जेव्हा जाऊ तेव्हाही आम्ही एकत्रित राहू. जनतेचा आशीर्वाद, जनतेचा कौल जो आहे त्याला महाविकास आघाडीचे आमचे सगळे घटक पक्ष त्याला मान्यता देते. नाना, ही सोपी गोष्ट नाहीये. बघा, हा राज्यातून हालचाली होत नाहीयेत किंवा राज्यातील एखादा नेता खुली ऑफर देत नाहीये पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही प्रचंड मोठी खळबळ म्हणावी लागेल. थेट पंतप्रधान मोदी तुमच्यासोबत असलेल्या 2 मोठ्या नेत्यांना ऑफर देत आहेत. 4 जूनच्या नंतर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहणार नाही. 1, 150च्या वर भाजपच्या जागा देशामध्ये येणार नाही. 2, त्याच्यामुळे हे कुठलंही कॅल्क्युलेशन जुळणार नाही. 3, त्यामुळे ह्या ऑफर आणि ह्या सगळ्या त्या तिथल्या तिथंच धरून राहणार आहेत. हे फक्त राजकीय फंडा खेळायची एक पद्धत नरेंद्र मोदींची राहिलेली आहे. तो फंडा आहे, तो त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे मी तुम्हाला आत्तापासून सांगतो. नाना, 4थ्या टप्प्याचं मतदान आता होऊ घातलेलं आहे आणि अशा वेळेला नरेंद्र मोदी यांच्याकडून खुल्या सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये अशा प्रकारची वक्तव्य, एकीकडे नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी असं म्हणायचं आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असोत किंवा मग शरद पवार असोत त्यांना खुली ऑफर द्यायची, याचा नेमका अर्थ काय? बघा, त्यांचं हिंदू मुस्लिम कार्ड संपला. आता कार्ड कुठलेच बाकी नाही राहिले ना. मोदीजींची लाईन तुम्ही 14ची बघा, 19ची बघा आणि आताची बघा. रोज कार्ड बदलवतात. ते कार्ड बदलवण्याचा प्रयत्न करतात आहेत. त्यांचा कार्डच फिट होत नाही आहे. हे तुम्ही बघत आहात. तुमचं विश्लेषण आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये त्यांचं हिंदू मुस्लिमचं आता खेळायला पाहिलं ते गेलं. त्यांचं काहीच नाही ना. लोकांनी आता समजलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये मी तुम्हाला सांगतो की लोकशाहीमध्ये जनता मोठी असते, नेते नसतात. त्याच्यामुळे ही जी काही फेकाफेकी चाललेली आहे त्या फेकाफेकीचा कुठलाहीच अर्थ राहणार नाही. हे जुमल्यासह लोक त्याला वापस करणार आहेत बीजेपीला, हे तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही तिथंच येता. तुम्ही आता त्यांनी काय शरद पवार साहेबांना बोलावं, उद्धव ठाकरे साहेबांनी तातडीने उत्तर दिलं ना त्या दिवशी त्यांना, आम्हाला नाही यायचं तुमच्या बरोबर. पवार साहेब देतील उत्तर. पण नाना, या सगळ्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का किंवा संभ्रम निर्माण होतोय का? बिलकुल निखिला, मी वारंवार एक गोष्ट सांगतोय की त्यांचा कार्ड कुठंच फिट होत नाहीये. महाराष्ट्रात आलंय की त्यांचं कार्ड कुठंच लागत नाहीये.
त्यामुळे तो कार्ड फिट होत नाहीये ना, त्याच्यामुळे ते नवीन नवीन काही गोष्टी फेकून पाहतात. आता मी त्यांना फेकू म्हणणार नाही, पण फेकतात ते आपल्या भाषेत, आपली मराठी भाषा ती आहे आणि जुमले तर चालणारच नाही आता, त्यामुळे अजिबात होणार नाही. जे. मात्र शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत या सगळी स्वप्न पूर्ण होतील, मग नेमकं काय म्हणायचंय मोदींना किंवा भाजपला? तर मी तर सांगितलं स्वप्न काय होणार ते. आता अग्निवीर योजना जी आहे ती मिलिटरीतच नाही आहे, राजकारणात ते अग्निवीर योजना आणली. हे अग्निवीर योजनेचे कोण कोण लाभार्थी आहेत ते तुम्हाला येणाऱ्या 4 जून नंतर दिसेलच तुम्हाला. तर तेच तुम्हाला लाभार्थी पाहायला मिळणार आहे 4 जूनच्या नंतर. तर राजकीय अग्निवीर योजना सुद्धा नरेंद्र मोदीने आणलेली आहे. त्याला ना शहीदाचा दर्जा ना पेन्शन, ही राजकीय अग्निवीर योजना आहे. जी. धन्यवाद नाना, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणातही एकच खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार यांना खुलेपणानं शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत येण्याची, म्हणजे भाजपसोबत एनडीए सोबत येण्याची थेट ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा ऐकूया. छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए. इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है. अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजित दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाए.